काणोली तालुका आजरा येथील दूध उत्पादक सभासद सौ माया सतीश पाटील यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते। त्यांच्या गोठ्यात सर्पदंश झाल्यामुळे दूधवती म्हैस, बकरी आणि कोंबडी यांचा मृत्यू झाला होता। या घटनेत पाटील कुटुंबाचे अंदाजे ₹1.25 लाख नुकसान झाले असून पशुधनावर अवलंबून असलेल्या या सर्वसामान्य कुटुंबावर मोठा आर्थिक व मानसिक आघात झाला होता। या घटनेची दखल घेत तारा न्यूजने ही बातमी प्रभावीपणे प्रसिद्ध केली होती। तारा न्यूजच्या या बातमीमुळे संबंधित घटनेकडे लक्ष वेधले गेले आणि मदतीचा मार्ग मोकळा झाला। याच पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन अरुण नरके यांनी काणोली येथे जाऊन पाटील कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेतली व त्यांची विचारपूस केली। त्यांनी आपल्या व्यक्तिगत स्वरूपातून तत्काळ ₹10,000 आर्थिक मदत देत नवीन म्हैस घेण्यासाठी सहकार्य केले। तसेच गोकुळ दूध संघाकडूनही अधिक आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले। या मदतीमुळे पाटील कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे। यावेळी सरपंच सौ सुषमा पाटील, गजानन दूध संस्थेचे चेअरमन बाजीराव पाटील, संचालक सुभाष पाटील, अनिल पाटील, सोसायटी चेअरमन दिलीप पाटील, चित्रा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। तारा न्यूजच्या पाठपुराव्यामुळे या आपत्तीग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात मिळाल्याचे समाधान व्यक्त होत आहे। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी हसन तकिलदार।